गडचिरोलीत नगर परिषद निवडणुकीच्या कोणत्याच उमेदवाराला आपल्या घरात प्रवेश नाही। कृपया मत मागायला एकाही उमेदवाराने येऊ नये असं पत्रकच एका मतदाराने चक्क आपल्या घरासमोर लावलंय। गडचिरोली नगर परिषदेची 2 डिसेंबरला निवडणूक होती। या पार्श्वभूमीवर उमेदवार मत मागण्यासाठी येतात, मात्र समस्या सोडवत नाहीत। निवडून आल्यावर 5 वर्ष तोंड दाखवत नाहीत असा प्रभाग क्रमांक 5 मधील मतदार गुरुदास पगाडे याची तक्रार आहे। त्यासाठी आपल्या घरासमोर त्यांनी उमेदवारांनी घरात येऊ नये असं पत्रक लावलंय। यावर आपल्याला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार आणि माजी नगरसेवक सतीश विधातेंनी केला। निवडणूक आली की येतात। याच्या अगोदर निवडून आलेले व्यक्ती पण नाही आलेले आहेत आणि न निवडून आलेले पण व्यक्ती नाही आले। मग तुम्हाला म्हणजे आम्हाला दाखवायचं काय? तुम्ही आमची समस्या जाणून घेत नाही, फक्त तुम्ही मत मागायला येता। आम्हाला तर माहित आहे आम्ही वोटिंग करणारच आहोत, कारण आमचं मतदान हा आमचा अधिकार आहे। माझे सर्व घरचे व्यक्ती मतदान करणार आहेत, पण तुम्ही आम्हाला माहित आहे आम्हाला कोणाला वोटिंग करायची आहे कोणाला नाही। आम्ही जाणून विचार करून आम्ही मतदान करू। मग तुम्ही मत मागायला येता कशाला? फक्त मत मागायला येता। तुम्ही असे विचारत नाही की तुमची समस्या काय आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का, इथं तुम्हाला कोणती कमी आहे, नाल्या सफाई होते की नाही, विद्युत पुरवठा बरोबर होते की नाही। मागील 9 वर्षापासून येथील प्रभागातील जनतेच्या सातत्याने संपर्कात असणारा मी नगरसेवक आहे। माझा कार्यकाल 2021 ला संपल्यानंतर सुद्धा येथील संपूर्ण जनतेला, प्रभागातील संपूर्ण जनतेला इतकंच नव्हे तर पूर्ण शहरातील समस्त नागरिकांना माहिती आहे की सतीश विधाते शहर अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचा शहर अध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण शहरामध्ये विरोधी पक्षाची जी भूमिका होती ते यशस्वीरित्या आम्ही पार पाडलेली आहे।